त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढण्याची मागणी सुद्धा जरांगेंनी केलेली आहे। यासह 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर त्यांच्या या पत्रकार परिषदेवेळी, या सभेवेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे हे लोक इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय। प्रश्न मार्गी काढायचा या आंदोलनात काहीही शिल्लक ठेवायचं नाही, म्हणून काम हमेशा असते। आणि कोणत्या डायरेक्ट केलेलं मागण्या आपण सगळं उद्या पत्र देऊन टाकू। उद्या आपणही पत्र देऊन टाकू आपल्याला मागण्याचं, जेवढ्या मागण्याचं आपण देऊ। आपल्या झाल्या ना कोणत्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुल प्रमाणपत्र। तर मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करा, ती समिती काम करत नसल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे। आणि आता नवीन समिती स्थापन करण्याचंही जरांगेंनी मागणी करत म्हटलंय। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ, शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायला लावायचा। शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं। का? मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागते, तेव्हा जातीचे प्रश्न सुटतात, असे सुटत नाही। नसता त्यांना मला इथून पुढे चांगलं काम करा, विखे पाटलाला आमची काही नाराजी नाही। समाजाचं चांगलं काम करा, समाजात नाव कमवा, राहू द्या, काय हरकत नाही। आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय, कारण जूनला आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं, इतकं जोराने कामाला लागायचं, एकही घर म्हणला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा मला नाही पाहिजे। नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं। सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जो मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठी 2029ला त्याचा बरोबर नेतो भाग काढतील। कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढले, ते पोराच्या आधी संख्यापदक पडले। 2014चे 19चे PSI पोर आहेत, त्यांचे विषय मार्गी काढायचे। आपल्याला खूप प्रश्न आहेत। आपल्या सातारा संस्थांचं गॅजेटेडचं सगळ्या मागे घ्यायच्या विषयी, आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेटेडचा GR काढायचा आहे। आणि आपलं मेन काम एक मागं राहिले, सगळ्या सोयाबीनच्या आधी सूचना आपली तिचा पण GR घ्यायचा, सोडायचंच नाही यांना। हे आपल्याला आपण यांना सोडायचं नाही। माझा शेवट सांगणं आहे, फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका, मराठ्यांपुढं शांतपण चालू देणार नाही। आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, तर जरांगेंनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलेला आहे। शिवाय 30 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचंही म्हटलंय। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार। 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात का थांबले होते, 8 महिने वेळ दिलाय। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994ला ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा। कारण 1954चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही, आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे। हे झाले 2। तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे। बलिदान केलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये
आणि MIDC मध्ये नोकऱ्या देण्याचा JR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या साथीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाही. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो.